सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकं सदा रामचन्द्रं भजेऽहं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। काही रामायणातल्या गीता आपण बघतोय. काल लक्ष्मणांनी जो बोध केला गुहाला तो बघितला. आज आपण अरण्यकांडामध्ये जाणार आहोत. आणि अरण्यकांडामध्ये आता राम लक्ष्मण आणि जानकी सगळे कुठे आहेत तर त्या अरण्यकांडामध्ये. आणि ह्या अरण्यकांडामध्ये सगळ्या ऋषींना भेटत भेटत हे कुठपर्यंत आलेले आहेत तर त्या पंचवटीमध्ये आलेले आहेत. आणि त्या पंचवटीपासून आज आपण थोडा कथा बघणार आहोत की ज्या ठिकाणी पंचवटीतून भगवती जानकीचं हरण झालेलं आहे. आणि तो जो प्रसंग आहे तिथे जी गीता आहे ती मारीची गीता बघणार आहोत. पण त्याच्या आधी पंचवटी हे पंचवटीमध्ये आहे. ती पंचवटी म्हणजे काय आहे आपण बघणार आहोत. की नाशिकच्या जवळ असणारी पंचवटी आपल्याला माहिती आहे, पण पंचवटी म्हणजे नेमकं काय तेवढं बघू आणि मग पंचवटीतून भगवती जानकीचं हरण झालं म्हणजे काय ते बघू आपण. प्रज्ञा गोधा तीरे चित्ते पर्ण कुटे कृते वैदेही शक्ती संयुक्तम तपस्या क्षमणद्वय पंचेंद्रियम पंचवटीम निवास्थम धनुधरम ध्यायेत आत्मस्वरूपम राघवम भयनाशनम. पंचवटीमध्ये राघवाचं ध्यान करायला सांगितले बरं का. राम कुठे आहे तर पंचवटीमध्ये आहे. मग आता कोणती पंचवटी आहे ती? खूप छान श्लोक आहे तो. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटले की ज्या राघवाचं ध्यान आपल्याला करायचं आहे तो पंचवटीमध्ये आहे. आणि ही पंचवटी कोणती आहे तर पंचेंद्रियम पंचवटी वासस्तम धनुरम. ज्यांनी दूरधर धरलेले आहे, हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे असा हा राम, हा आत्माराम कुठे आहे तर पंचेंद्रियांच्या ज्या पंचवटीमध्ये तो राहतो. म्हणजे पंचेंद्रियांनी बनलेलं हे जे शरीर आहे ते काय आहे तर पंचवटी आहे. मग इथे आपल्याला काय करायचंय त्यांनी सांगितलंय. प्रज्ञा गोदा तीरे. आपल्या बुद्धीमध्ये बघितलं आपण पहिल्या दिवशी की दोन प्रवाह आहेत, शुभाशुभ प्रवाह ना. तर प्रज्ञारूपी बुद्धीच्या तीरावर प्रज्ञा गोदा तीरे या प्रज्ञारूपी गोदावरी नदीच्या तीरावरती चित्ते पर्णकुटी वृकृते. चित्ताची पर्णकुटी बांधायला सांगितले. याचा अर्थ जे स्थिर चित्त आहे त्या चित्ताने एक छान पर्णकुटी बांधायची. याचा अर्थ घर जे स्थिर आहे तसं चित्त स्थिर ठेवायला सांगितलंय. आणि मग तिथे कोणाकोणाचं ध्यान करायला सांगितले बघा. वैदेही शक्ती संयुक्तम. वैदेही याचा अर्थ भगवती जानकी जी आहे ती निराकार शक्ती स्वरूप आहे. तिचंही स्मरण करायचंय आणि संयुक्तम तिच्या बरोबर कोणाचं करायचंय तर तपस्या लक्ष्मणद्वयम. तपस्या करणारा जो लक्ष्मण आहे तो जीव आहे आणि ही निराकार शक्ती आहे. आणि ही निराकार शक्ती आणि तपस्या करणारा जीव यांनी काय करायचंय या दोन्हीच्या साह्याने चित्ताच्या पर्णकुटीमध्ये कोणाचं ध्यान करायचंय तर ह्याच पंचेंद्रियामध्ये चित्ताची पर्णकुटी बांधून तिथे कोणाचं ध्यान करायचंय तर आत्मस्वरूपम राघवम भयनाशनम. राघवाचं ध्यान करायला सांगितलंय. आणि तो भयनाशन आहे ज्याचं ध्यान केल्यानंतर अंतःकरणातून भय निघून जातं असा तो राघव आहे. आणि म्हणून तो कुठे आहे तर तो पंचवटीमध्ये आहे. आता हे तिघ जण पंचवटीमध्ये आहे म्हणून निराकार शक्ती पण तिकडेच आहे, जीव पण तिकडेच आहे, आत्मस्वरूप असणारा राम पण तिथेच आहे. सगळे कुठे आहेत तर पर्णकुटी बांधून गोदावरीच्या तिथे राहिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी एक कथा सांगितली जाते ती म्हणजे मारीच आलेला आहे. कोणाच्या आज्ञेने आलेला आहे तर त्या रावणाच्या आज्ञेने आलेला आहे. कथा खूप छान आहे बरं का या मारीचाची. हा मारीच कोण आहे ह्याची आई जी आहे तर ती ताटिका आहे.
या ताटिकेची कथा जर आपण बघितली तर ती ज्या वेळेला विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांना वनामध्ये घेऊन गेले शस्त्रविद्या आणि अस्त्रविद्या शिकवायला, तेव्हा त्यांनी ताटिकेचा वध केलेला आहे. ही ताटिका मुळामध्ये एका यक्षाची, सुकेतू नावाच्या एका यक्षाची कन्या आहे. हा यक्ष ब्रह्मदेवाचा उपासक होता. यांनी अपत्य व्हावं म्हणून ब्रह्मदेवाची उपासना केली आणि ब्रह्मदेवाच्या कृपेने ह्याला कन्या झाली. ही कन्या ताटिका आहे. पण ही कशी होती, एखादा पराक्रमी पुरुष कसा होता तशी ती होती. तिला जन्मजात सहस्त्र हत्तींचं बल होतं. एवढी शक्तिवान होती. 1000 हत्तींचं बळ जिच्यामध्ये, अशी ती ताटिका आहे. यथावकाशीचा विवाह झालेला आहे. सुंद नावाच्या एका राक्षसाशी तिचा विवाह झालाय आणि हिला 2 मुलं झाली आणि त्यातला हा मोठा जो आहे तो मारीच आहे आणि धाकटा जो आहे तो सुबाहू आहे. आई अत्यंत पराक्रमी आहे, राक्षस कुळातली आहे, त्यामुळे दोन्ही मुलंही कशी आहेत तर पराक्रमी अत्यंत आहेत. ते कुठे राहत आहेत तर जनपदामध्ये राहत आहेत आणि जनपदामध्ये राहत असताना विश्वामित्रांनी जेव्हा यज्ञ केला त्या यज्ञाच्या वेळेला आधी ताटिकेचा वध झाला आणि वध झाल्यानंतर ही दोन्ही मुलं जी आहेत ती सुडानी पेटली. सुडानी पेटलेल्या सुबाहूला वाटलं आपण रामाचा मृत्यूच करावा आणि म्हणून तो रामाला मारायला गेला. पण रामाला त्यांना काहीच केलं नाही, उलटा रामाच्या हातून सुबाहू मात्र मारला गेला. आणि सुबाहू मारला गेला हे जेव्हा मारीचानी पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की राम अत्यंत पराक्रमी आहे. असं मनात येता येता मारीचाची सहज दृष्टी रामाच्या चरणावरती पडली आणि चरणावरती पडल्यामुळे हाही आपलं सामर्थ्य रामाला दाखवायला आला होता. पण ह्याची दृष्टी तिथे रामावरती पडली आणि रामाने याला मारलं नाही, फक्त धक्का दिला. त्या धक्क्याने हा शेकडो योजने दूर जाऊन पडला. जाता जाता दृष्टी चरणावरती पडली आणि परिणामी याची अंतःकरणातली वृत्तीच बदलली. ह्याचा तमोगुण पूर्ण निघून गेला, ह्याचा रजोगुण निघून गेला आणि ह्यांनी स्वतःच्या मनाशी निर्णय केला की राम हा कसा आहे, एखाद्या मदमत्त हत्तीप्रमाणे त्याचं बल आहे आणि ज्याचं बल मदमत्त हत्तीप्रमाणे आहे तर त्याच्याशी युद्ध करणं काही योग्य नाही. आणि त्यापेक्षा मी आता काय करतो, मी आता आश्रमामध्ये जातो आणि मी आता तपस्या करतो आणि तपस्या करून मी काही मुक्तीचा मार्ग धरतो, असं त्यांनी स्वतः त्याच्या मनामध्ये धरलेले. आणि हा मारीच आपल्या आश्रमामध्ये आलाय. आता त्यांनी युद्ध सोडलं, तमोगुणी कार्य सोडलं, रजोगुणी कार्य सोडलं आणि हा कुठे राहतोय तर त्या जनपदामध्ये आपल्या आश्रमामध्ये तपस्या करतो. काही काळ गेलेला आहे आणि मग त्यानंतर हे कुठे आले तर राम लक्ष्मण म्यूट आहे. त्यानंतर हे तिघं कुठे आले तर पंचवटीमध्ये आले आणि पंचवटीमध्ये आल्यानंतर इथे समोर कोण आलेलं आहे तर रामाच्या समोर तिथे आलेली आहे ती शूर्पणखा, जी रावणाची बहीण आहे. रामाचं सौंदर्य बघितले आणि तिला असं वाटतं आपण ह्याच्याशी विवाह करावा आणि रामाने तो केला नाही, लक्ष्मणाने केला नाही, तिला विद्रूप केलेलं आहे आणि परिणामी ही कोणाकडे गेली आहे तर ही रावणाकडे गेली. अत्यंत धादांत असत्य बोलते आणि असत्य बोलल्यानंतर ती रामाला म्हणते, अरे रामा, रावणा म्हणते की मी त्या पंचवटीमध्ये गेले होते, तिथे मी सुकुमार बघितले, अतिशय दिसायला सुंदर आहेत, क्षत्रिय आहेत, पराक्रमी आहेत ते, पण त्याची जी पत्नी आहे ना ती खूप सुंदर आहे दिसायला, ती खरं तुझी पट्टराणी व्हायला पाहिजे आणि तिला आणायला म्हणून मी गेले होते. म्हणजे हिने रामाला सांगितलं की माझ्याशी विवाह कर, हे काही सांगितलं नाही. उलट त्या रावणाला सांगते की त्याची जी पत्नी आहे ना ती तुला महाराणी म्हणून शोभून दिसेल आणि त्याच्यासाठी मी तिकडे गेलो होतो. आता रावणाचा जो वीक पॉइंट आहे, अत्यंत लोभी आहे, अत्यंत भोगी आहे, तमोगुणी आहे, तसाच तो रजोगुणी आहे आणि स्त्रियांचा भोग हे त्याच्या जीवनाचं एक काय अंगच आहे. त्याच्या मनामध्ये आता तिच्याविषयी लालसा निर्माण केली आणि लालसा निर्माण केल्यानंतर ह्याच्या मनामध्ये आलं की आता आपण काय करायचं तर तिला आणायचं. आणि मग तिला आणायचं असेल तर पहिल्यांदा जेव्हा तिने सांगितलं की बाबा रे ह्याचा सूड घे, सूड घेतल्यानंतर त्यांनी आपलेच भाऊ पाठवले. मग त्याच्यामध्ये खर पाठवलेलं आहे, दूषण पाठवलेलं आहे, त्रिशीर पाठवलेलं आहे. हे तिघं अत्यंत बलाढ्य असणारे गेलेले आहेत. 14,000चं सैन्य म्हणजे जे काही राक्षस दल आहे ते घेऊन गेलेले आहे. पण सगळ्यांचा पाडाव किंवा सगळ्यांचा पराभव रामाने केला. आणि मग लक्षात आलं की आता हा काही इतका पराक्रमी असा असणारा, ह्याची जर पत्नी आणायची असेल तर ती कपटाने आणली पाहिजे. आणि ती कपटाने आणायची असं जेव्हा ठरलं तेव्हा रावणाचे जे सल्लागार आहेत ते त्याला सल्ला सुद्धा चुकीचा देत आहेत बरं का.
त्याचा मुख्य सल्ला आहे महाअश्वाचा. हा महापार्श्व सल्लागार रावणा म्हणतोय की तुम्ही काय करा, त्याची पत्नीच काय करा, तर घेऊन या, कप्तानी उचलून आणा, तिचं हरण करा किंवा तिच्यावरती बलात्कार करा. आणि तो निर्लज्जासारखा रावण म्हणतोय, हे काय तू मला सांगायला हवंयस का? हे वर्षानुवर्ष आयुष्यभर मी हेच करत आलो. म्हणजे अशा प्रकारची भाषा बोलायलाही त्यांना लाज वाटत नाही, इतकी निर्लज्ज त्यांची वाणी आहे. नाही, जेव्हा आता त्याच्या डोक्यात आलं की आता रामाची पत्नी भगवती जानकीचं हरण करायचं, तेव्हा मग मदत कोणाची घ्यायची? आता कप्तानी काम करायचंय. त्यावेळेला ह्याला कोणाची आठवण झाली? तर मारीचाची आठवण झाली. आणि आता ह्याने मारीचाला बोलवलंय. मारीचा आपल्या आश्रमामध्ये राहिला. तिथून तो गेलेला आहे, कारण ती राजाज्ञा आहे, कारण राक्षसांचा तो राजा आहे, रावण जो आहे. आणि असा जेव्हा तो तिकडे गेला तर विचारलं त्यांनी, बाबा कशाला बोलवलंस? रावणाने सांगितलं की माझं आज काम आहे. तू तर कपटी आहेस, सगळी माया तू जाणतोयस, मायावी आहेस तू, आणि सगळ्या प्रकारच्या माया तुझ्याकडे आहेत, सगळ्या प्रकारच्या विद्या तुझ्याकडे आहेत. तेव्हा मला तुझी मदत हवी आहे. आणि ती मदत कशासाठी हवी आहे? तर रामाची जी पत्नी आहे तिचं हरण मी करणार आहे. ही कल्पनाच मारीचाला सहन झाली नाही आणि त्यांनी रावणाला परोपरीने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. रावण परावृत्त व्हायला तयारच नाही. तो म्हणतो नाही. आता मारीच विचार करतोय की मी जर नाही म्हणालो तर मला कोण मारणार आहे? तर मला रावण मारणार आहे. आणि मी जर हो म्हणालो तर मला मृत्यू कोणाच्या हातून आहे? तर रामाच्या हातून आहे. पण रामाच्या हातून मृत्यू जर मिळालाच तर मला निदान मुक्ती मिळण्याची तरी शक्यता आहे. पण रावणाच्या हातून जर मृत्यू राजाज्ञेने मिळाला, कारण मी त्याची ऐकलं नाही, तर मी मरणार आहे नक्की. मृत्यू मला निश्चित आहे, हे त्याला नक्की माहिती आहे मारीचाला. पण मग आता कोणता मृत्यू स्वीकारायचा? आता त्याच्याकडे विवेक आहे बरं का, तो विवेक त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि त्या विवेकाने त्यांनी ठरवले की मी रामाच्या हातून मृत्यू स्वीकारेन आणि सुवर्ण मृगाचं रूप रावणाने सांगितलंय त्याप्रमाणे मी घेईन. हे त्यांनी मनाशी ठरवलं, पण तरी सुद्धा तो हारलेला नाहीये. मनामध्ये त्याच्या असं येते की आपण आता जायचंच आहे ना, तर ह्याला जरा बोध करूनच जाऊया, जरा बघूया सुधारतो का. आणि म्हणून मारीचाने रावणाला बोध केलाय. ही मारीच गीत आहे, अतिशय सुंदर आहे, जवळजवळ 3 सर्ग आहेत. पण त्या 3 सर्गामध्ये 10-12 श्लोक जे आहेत ते अप्रतिम सुंदर आहेत. आता खरं तर राक्षस आहे, दानव आहे, असुर आहे. असुर याचा अर्थ आशुसुह रमते स एव असुर, हा विषयामध्ये रममाण होणारा असुर असला तरी सुद्धा याची अंतःकरणाची वृत्ती पालटलेली आहे. हा सत्वगुणी झालेला आहे, तपस्या करायला लागलेला आहे. याचाच अर्थ याच नरदेहाचं सामर्थ्य आहे. जर बुद्धीचा पक्का निर्णय झाला तर आपण आपला गुण बदलू शकतो. तसा त्या मारीचानी बदललेला आहे. पण त्यांनी आता निश्चय केलाय की आपण या रावणाला काही बोध करायचा. आणि त्यांनी बोध करायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की अरे बाबा रे, तू ज्याच्याशी युद्ध करतोयस तो कोण आहे? राम तुला माहितीये का? तो युद्धामध्ये मदमत्त हत्तीप्रमाणे आहे, पराक्रमी अत्यंत आहे, ज्यांनी खर, दूषण आणि त्रिशीर या तिघांना 14,000 सैन्यासह मारलेलं आहे. आणि तीही काळ किती दिलाय बरं का. वाल्मिकींनी काळ दिलाय, एवढ्या सगळ्यांचा पराभव त्यांना सगळ्यांना समसदनाला पाठवण्याचं कार्य जे रामाने केले ते केवळ 1.5 घटकेमध्ये केलेले असं सांग. इतक्या कमी वेळामध्ये केलेले. इतका पराक्रमी तो आहे. हा सगळा पराक्रम मारीच जो आहे तो त्या रावणाला सांगतोय, तरी तो ऐकत नाहीये. आणि मग मात्र त्यांनी त्याला बोध करायला सुरुवात केली. तो बोध मात्र बघूया, कारण अतिशय सुंदर श्लोक आहेत ते. पहिल्या श्लोकामध्ये तो म्हणतोय, तच्छ्रुत्वा श्रुत्वा राक्षसेंद्रस्य वाक्यम वाक्य विशारदा प्रत्युवाच महातेजा मारीचो राक्षसेश्वरम. राक्षसांचा ईश्वर असणारा जो रावण आहे त्याच्या व बोलायला अत्यंत कसं आहे, तर वाक्पटू, ज्याच्याजवळ अत्यंत वाणीचं सामर्थ्य आहे. आणि त्याचं ते वाक्य ऐकलं की आता जानकीला सीतेचं काय करायचंय? हरण करायचंय. त्याचं ते वाक्य ऐकलं आणि त्यानंतर महातेज ज्याच्यापाशी आहे, महापराक्रमी असा जो मारीच आहे, त्या मारीचाने प्रत्युवाच, आता त्याला त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. आता मारीचाने त्या रावणाशी बोलायला सुरुवात केली. इथून ही मारीच गीत आहे. पहिलाच श्लोक जो आहे ते सुभाषित आहे बरं का, संस्कृत. आपण जर शाळेमध्ये संस्कृतचा थोडा जरी अभ्यास केला असेल तरी हे सुभाषित आपल्याला सगळ्यांना आठवत. एका राक्षसाच्या मुखामध्ये आहे, लक्षात घे. मारीच्या मूळचा राक्षस आहे, पण तरी सुद्धा तो रावणाला बोध करताना म्हणतोय, सुलभा पुरुषः राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च
पथ्यस्य च वक्ता श्रोताचे दुर्लभा. हा सुंदर सुभाषित आहे की सुलभा पुरुषः राजन. अरे राजा, असे पुरुष आयुष्यामध्ये सुलभ म्हणजे अगदी सहज आपल्याला मिळतात. आपल्या आजूबाजूचे जे सगळे लोक आहेत ना, ते सगळे कसे आहेत? सततम प्रियवादिना. हा, आपल्या आयुष्यामध्ये जवळपास असणारे आजूबाजूचे सगळे लोक असेच असतात बरं का. सततम प्रियवादिना, आपल्याशी फक्त गोड बोलतात. त्यांची कृती आपल्याशी गोड आहे का? आपल्याला पाहिजे तशी आहे का? ते करायचं तेच करतात, त्यांना वागायचं तसेच वागतात, पण फक्त गोड बोलतात. आणि म्हणून राजा लक्षात घे की सुलभा पुरुषा राजन, तुझ्या आजूबाजूला एवढे तुझे सगळे सखे आहेत, तुझं सैन्य गोळा केलेलं आहे, ते तुझी स्तुती करतायत. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिन. हा, तुला प्रिय वाटणार बोलणारे ते सगळे आहेत, तुझ्या समोर तुझी स्तुती करणारे आहेत. अप्रियस्य च पथ्यस्य च. अप्रिय याचा अर्थ जे तुला आवडत नाही आणि जे तुला हितकारक आहे. याचा अर्थ जगामधले लोक असेच आहेत, केवळ गोड बोलणारे आहेत. पण आपल्याला न आवडणार असं बोलणारा माणूस तरी आपल्याला आवडतो का? बघा, आई वडील मुलांना सारखं त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी करायला सांगतात, मुलं चिडतात की नाही? का चिडतात? कारण त्यांना ते अप्रिय असतं. पण अप्रिय असलं तरी कसं आहे, पथ्य असते म्हणजे हितकारक आहे. म्हणून अप्रियस्य पथ्यस्य च. जगामध्ये जी लोक आहेत ती केवळ गोड बोलणारी आहेत, ते अप्रिय बोलतच नाहीत. याचा अर्थ आपल्या मनाला आवडणार नाही असं बोलत नाहीत. आणि असे जे कोणी आहेत, असे अप्रिय बोलणारे आणि अत्यंतिक हित करणारे कसे आहेत ते? श्रोत्रा वक्ताचे दुर्लभ. एखादा दुर्मिळ आहे आणि ऐकून घेणाराही दुर्मिळ आहे ना. बाकी सर्व जमाना कसे आहेत, तर गोड बोलणारे आहेत. आणि म्हणून अशा लोकांपासून अतिशय सावध राहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी मारीच रावणाला स्पष्ट सांगतोय की तुझ्या आजूबाजूचे तुझे राक्षस गण कसे आहेत, स्वार्थाने तुझ्याशी गोड बोलतायत, तुझी स्तुती करतायत, आणि म्हणून ते तुझं हित जाणत नाहीत. आणि हित जाणत नाहीत म्हणून तुझ्या मनाविरुद्ध ते बोलतच नाहीत. तो बोलणारा एकटाच आहे, विभीषण. आणि म्हणून त्याला बाहेर पडावं लागलं. दुर्लभ आहेत, आजूबाजूला हजारो लोक आहेत, पण ते हजारो कसे आहेत सगळे? तर ते केवळ गोड बोलणारे आहेत, अप्रिय बोलणारे नाहीत आणि पथ्याचं हितकारक बोलणारे सुद्धा नाहीत. पहिल्यांदाच सांगून टाक. आणि मग रामाची गुणसंपदा सांगितली बरं का. ही रामाची गुणसंपदा जेव्हा सांगितले, तेव्हा रामाची उपासना करताना, जेव्हा आपण ज्याची उपासना करतो, तेव्हा रामाच्या मूर्तीची नाही उपासना करत, रामाच्या सद्गुणांची उपासना करतो. मग ते सद्गुण उपासकाच्या अंतरंगामध्ये त्याचं अवतरण झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी रामाची गुणसंपदा सांगायला सुरुवात केली बरं का मारीचाने. आणि आता मारीच म्हणतोय, हा राम कसा आहे? नच धर्म गुणहीनहि कौसल्यानंद वर्धनः नत तीक्ष्णोच भूताना सर्व भूत हिते रताः. खूप सुंदर वर्णन केले बरं का रामाचं. एक राक्षस रामाचं वर्णन करतोय. मला वाटतं मामींच्या इथे नेटचा प्रॉब्लेम आहे, ते परत जॉईन होतील. आपण जरा वाट बघूया त्यांची. हा, जॉईन झाले आता. लावते.
आवाज येतोय? हा, आवाज येतोय मामी. हा येते, हा ठीक आहे. हा. की हा राम कसा आहे तर गुणांनी सद्गुणांनी युक्त आहे आणि म्हणून तो गुणांमध्ये सुद्धा तो हीन नाही. आणि कौसल्यानंदन वर्धन, हा कौसल्याचा मुलगा असणारा हा आनंदाचं वर्धन करणारा आहे. याचा अर्थ आई माता पित्यांना तो आनंद देणाराच आहे. तो कसा माता पित्यांना आनंद देतोय वर्णन केलंय. हा आई म्हणजे घरामध्ये जे ज्येष्ठ आहेत म्हणजे जे काही आहेत आणि माता पिता जे आहेत त्यांची सेवा तो करतोय. आणि कशा प्रकाराने करतोय तर मनापासून करतोय. मग वृद्धांच्या सेवेचं फल काय आहे तर तिथे सांगितलंय वृद्धांच्या सेवेचं फल असेल तर ते आयुवर्धनम, बलवर्धनम, विद्यावर्धनम, सामर्थ्यवर्धनम. आयुष्याचं वर्धन आहे, बलाचं वर्धन आहे, विद्येचं वर्धन आहे, सामर्थ्याचं वर्धन आहे. आणि म्हणून घरामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांचं पूजन केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि तसं करणारा तो आहे सांगितले बरं का. आणि पुढच्या ओळीमध्ये सांगितलंय नच तीक्ष्ण ही सर्व भूताना. तीक्ष्ण म्हणजे कठोर. सर्व भूत 84 लक्ष भूत आहेत या विश्वामध्ये, इतके या जे जे निर्माण झालेले आहे त्या प्रत्येकाशी याचा व्यवहार कसा आहे तर तो तीक्ष्ण नाही, कठोर नाही, तर अत्यंत सौम्य प्रकाराने तो सगळ्यांशी व्यवहार करतो, मृदू प्रकाराने व्यवहार करतो. आणि सर्व भूत हिते रतः, प्रत्येक भूतांचं हित होईल आणि त्यामध्ये रत असणार आहे. याचा अर्थ याचं कार्य काय आहे तर दुसऱ्यांना आनंदी करणं हेच त्याचं कार्य आहे. बघा आपण काय करतो, आपण स्वतः आनंदी होण्याचा प्रयत्न करतो. जो मी सुखी होण्याचा प्रयत्न करतो ना त्याला स्वतःला सुख कमी मिळतं. पण दुसऱ्याला जेव्हा आपण सुख देण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याला आनंदी देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कळत नकळत आपल्याला ते मिळूनच जातं. इथे जीवनाचे नेमका काय गुण रामाचा आहे तो सांगितलाय. सर्व भूत हिते रतः. समर्थ सोप्या भाषेमध्ये म्हणतात अवघेची सुखी असावे ऐसी वासना. डॉक्टर काका म्हणतात बघा सद्गुरूंकडे कोणता गुण आहे, दयाळू हा गुण आहे. ह्या दयाळू गुणाचं वैशिष्ट्य काय, जे मला मिळालेलं आहे ते प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. हा अंतःकरणात भाव असणं म्हणजे तो दयाळूपणा. सर्व भूत हिते रतः, सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं. सर्वे सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. अशा प्रकारचं काय आहे त्या रामाचं वागणं आहे सांगितले. आणि मग त्यांनी सांगितले की हा कसा आहे तर माता त्याची जी कैकई आहे, ज्या कैकईनी त्याला वनामध्ये पाठवले, कैकय्या प्रिय कामार्थम पितृ दशरथस्य च हित्वा राज्यम च भोगाश्च प्रविष्टो दंडकारणम. की ज्या मातेने त्याला वनामध्ये पाठवलेले आहे ती कैकई माता आहे. त्याचा पिता कोण आहे तर दशरथ आहे. काल आपण पहिल्या दिवशी बघितलं दशरथ म्हणजे कोण, ज्याची 10च्या 10 इंद्रिय स्वाधीन आहेत त्याला दशरथ म्हणतात. 10 इंद्रियांच्या रथावरती आरूढ झालेला जो जीव आहे त्या जीवाला दशरथ ही संज्ञा आहे. आणि अशा या दशरथाचा हा असणारा पुत्र आहे. यांनी काय केलेलं आहे, राज्यम हित्वा, वैराग्य आहे त्याच्याकडे म्हणून त्यांनी राज्य जे आहे त्याचा त्याग केलेला आहे. त्याचबरोबर भोगश्च, सगळ्या भोगांचा त्याग केलेला आहे. आणि म्हणून राज्याचा त्याग केलाय, भोगांचा त्याग केलाय. हे सगळं त्याग करून हा कुठे झालेला आहे तर या दंडकारण्याच्या वर्णामध्ये हा कुठे झालेला आहे तर हा प्रविष्ट झालेला आहे. या पंचवटीमध्ये हा प्रविष्ट झालेला आहे. इथे हा कशासाठी आलाय तर त्याच्या मात्या पित्याच्या आज्ञेने तो आलेला आहे. याचा अर्थ मातृपितृ आज्ञा पाळणारा तो आहे. रावणाला दाखवून देतोय यांनी मात्याची आज्ञा पाळलेली नाहीये, पित्याची पाळलेली नाहीये, भावाचं राज्य तर हिसकावूनच घेतलंय, पित्याचं ऐकलेलंच नाही. ह्याचे पिताजी इतके सत्वगुणी आहेत की ह्या मुलाचं वागणं बघून ते वनामध्ये तपस्येलाच निघून गेलेले. असा हा पित्याच्या आज्ञेसाठी वनामध्ये आलेला आहे असं तो रामाच्या गुणाचं वर्णन करतोय. पुढे त्यांनी रामाला म्हटले राम म्हणजे काय आहे. एका वाक्यामध्ये त्यांनी सांगितलंय रामो विग्रहवान धर्म, ज्याला आपण धर्म 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 म्हणतो, ज्याने समाजाची धारणा होते. धर्म याचा अर्थ ज्याचं आचरण केलं पाहिजे. जे आपल्याकडे 4 पुरुषार्थ दिले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. या धर्म जो आहे तो धर्म विग्रहान राम, राम म्हणजे साक्षात धर्म साकार झालेला आहे.
म्हणजे धर्म साकार होऊन जो अवतरलेला आहे तो कुणाच्या रूपाने आहे, तर तो रामाच्या रूपाने आहे. आणि म्हणून रामो विग्रहवान धर्म हा साधू सत्य पराक्रम हा, सगळी विशेषण किती महत्वाची आहेत बघा. तो धर्माचा साकार पुतळा आहे आणि धर्माचा साकार पुतळा याचा अर्थ धर्माचरण करणारा आहे. धर्माचरण करणारा याचा अर्थ स्वधर्माचं पालन करणारा आहे. स्वधर्माचं पालन करणारा याचा अर्थ तो क्षत्रियाप्रमाणे आहे. सगळ्या त्याचं कर्तव्य कर्म तो उत्तम पालन करणार आहे. एका शब्दामध्ये सांगून दिलं. पुढे म्हटले तो साधू आहे. साधू या शब्दाची उत्पत्ती खूप छान सांगितली. षड अंतःकरणातले 6 विकार ज्यांनी धुवून काढलेले आहेत तो साधू आहे. आता आपल्याकडे लौकिकातले जे 6 विकार कोणते आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे जे सगळे आहेत, तर हे विकार तर धुवून काढलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय आपण सद्गुणी होणार कसे? हे सगळे आपल्या आतमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. खरं तर आपल्याला ते काढायचे आहेत, पण ते जाता जात नाही. आणि त्याचबरोबर कोणते 6 विकार मुळापासून असलेले, जीवाबरोबर आलेले असती जायते वर्धते विपरिणमते क्षीयते आणि मिरियते, हे पण तर विकारच आहेत ना. हे सगळे विकार म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म विकार तो साधू आहे. आणि कसा आहे तर तो साधू आहे. से विकार त्यांनी अंतःकरणातून काढून टाकलेले असा तो आहे. आणि तो सत्याचं आचरण करणारा, सत्य धर्म पराक्रम, हा सत्य धर्माने वागणारा पराक्रमी आहे. अत्यंत पराक्रम असणारा, पुरुषार्थ करणारा असा राम आहे असं वर्णन केले. आणि पुढे म्हटले राजा सर्वस्य लोकस्य देवानाम इव वासवाहा. तो इथे राहिलेला आहे. कसा राहिलेला आहे, कशाप्रमाणे राहिलेला आहे, की तो दिसायला तपस्वी वेशामध्ये आहे, पण तो दिसायला जरी तपस्वी मध्ये वेशामध्ये असला तरी तो पराक्रम कुणासारखा आहे, राजा सर्वस्य लोकस्य. आता इथे लोक म्हणजे आपली जनता नाही बरं का, मृत्यू तलावावरची एवढी अशी नाहीये. सप्तस्वर्ग, ते देव आणि त्या देवांच्या, या सर्व लोकांच्या देवांचा असणारा राजा. आणि म्हणून राजा सर्वस्य लोकस्य देवानाम, देवांचाही राजा असा असणारा जो इंद्र आहे, तो इंद्र जितका पराक्रमी आहे त्या इंद्राप्रमाणे पराक्रमी असा असणारा हा कुठे राहिलेला आहे, तर ह्या पंचवटीमध्ये इथे येऊन राहिलेला आहे असं सांगितलं. म्हणजे इंद्राप्रमाणेच तो आहे. आता इंद्राप्रमाणे म्हटल्यानंतर आपल्याला इंद्र हा शब्द बघितल्यानंतर लगेच कळतं इंद्र कुठे आहे, तर तो स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये काय आहे, अप्सरा आहेत, स्वर्गामध्ये सगळ्या प्रकारचे भोग आहेत. हे सगळं वर्णन आपण ऐकलेले, हे सगळं पौराणिक कथेमध्ये ठीक आहे. पण पहिल्या दिवशी आपण बघितलं की ही सगळी प्रतीक आहेत. मग इंद्र कसलं प्रतीक आहे? इंद्र जे आहे ना तो देवांचा राजा आहे. आणि जर देवांचा राजा असेल तर अनेक देव आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. याचा अर्थ अनेक देवदेवता आहेत आणि त्या देवदेवतांचा राजा कोण आहे, तर इंद्र आहे. आता हे सगळं काय झालं, समष्टीच्या बाहेरच्या बघितलं. आता जीवाच्या संदर्भामध्ये बघितलं तर भागवतामध्ये किंवा रामायणामध्ये सुद्धा विषय येतो की सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे, तर मन हेच इंद्रियांचा राजा आहे. आणि मग आपल्याला उपनिषद मदतीला येतं. उपनिषदामध्ये एक सिद्धांत येऊन जातो आणि तो सिद्धांत काय आहे, इंद्रो वै मनहा. इंद्र हा शब्द जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तो देवतांचा राजा आहे. म्हणजे आपली पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ह्यांच्या ज्या ज्या देवता आहेत त्या देवतांचा राजा असणारं कोणतं एक तत्व आहे आपल्याकडे, ते इंद्र म्हणजे मनाची देवता असणारा तो इंद्र कोण आहे, तर ते मन आहे. आणि मन जर जितेंद्रिय झालं तर आपण काल बघितलं की आपण कसे होऊ, तर आपल्याला पाहिजे ते जीवनामध्ये पाहिजे ते कमावता येईल. आणि नाही आपण म्हणून मनाला माझ्या अधीन करायचं की मी मनाच्या अधीन व्हायचं. बरेच वेळेला आपण मनाच्या अधीन होतो, पण ज्ञानी जे आहेत ते मनाला त्यांच्या अधीन करतात. आणि असा हा कसा आहे, तर त्या इंद्राप्रमाणे पराक्रमी आहे, जितेंद्रिय आहे. आणि असा हा तिथे कुठे राहिलेला आहे, तर वास करून राहिलेला आहे. आणि सत्य पराक्रमी साधू असणारा, ज्यांनी सगळ्या आपल्या अंतःकरणातले विकार धुवून काढलेले आहेत, स्थूल आणि सूक्ष्म. पुन्हा हे सगळं आपल्याला करायला सांगितले बरं का.
कारण आपण सगळे रामाचे उपासक आहोत आणि म्हणून रामाचं वर्णन मारीच करतोय, तेही कोणाकडे तर त्या रावणाच्या पुढे करतोय. पुढे त्यांनी असं म्हटलंय, आता त्याचा पराक्रम कसा आहे सांगितलं बरं का. सुरुवातीलाच त्यांनी त्या रावणाला धक्का दिलाय की राम किती पराक्रमी आहे आणि त्याच्या पराक्रमासमोर तू उभाही राहू शकणार नाही हे त्याला स्पष्ट सांगितले. आणि ते सांगताना म्हटले, शरार्चीशम अनादृश्यम चाप खगेंद्र धनमृणे रामाग्निम सहसा दीप्तम न प्रविष्टुम त्वम अर्हसी. प्रत्येक शब्द इतका महत्वाचा आहे या श्लोकामधला. त्यांनी असं म्हटलंय की तो ज्या वेळेला बाणांचा वर्षाव करतो, शरा चिर्षम, शर म्हणजे बाण, तो ज्या वेळेला बाणांचा वर्षाव करतो त्यावेळेला त्यांनी म्हटलंय त्याचं जे चाप तो धनुष्य काढतो आणि धनुष्य काढून ज्या वेळेला तो बाणांचा वर्षाव करतो, असं ते चाप त्यांनी काढलं रणांगणामध्ये, तर त्याच्या समोर तू उभा सुद्धा राहू शकणार नाहीस, तिथे तू जाऊ सुद्धा शकणार नाहीस. आणि एवढंच नाही तर रामाग्नी सहसा न दीप्तम, रामाग्नी जो आहे की रामाचा जो अग्नी आहे, याचा अर्थ रामाचा जो राग आहे तो कधी फारसा उफाळून येत नाही, कारण तो रागवतच नाही. तो कसा आहे, तो तर निर्मलम निश्चलम शांतम असाच आहे. तो पराक्रमामध्ये जेव्हा रणांगणावरती येईल, पराक्रम करेल, तेव्हाच तो शत्रूवरती बाण सोडेल, नाहीतर त्याला रागवायचा प्रश्नच नाही. तो अखंड कसा आहे तर सत्वगुणामध्ये राहणार आहे. म्हणून सहसा न प्रदीप्तम हा राम आणि जर तो रणांगणामध्ये रागवला तर रावणा काय होईल. त्यांनी पुढे सांगितलंय की प्रविष्टुम त्वम न अर्हसी, तू त्या रणांगणामध्ये प्रवेश सुद्धा करू शकणार नाहीस. याचा अर्थ रामाच्या एकदा बाणाचा वर्षाव सुरू केला तर त्या वर्षावासमोर तुझं काहीही चालणार नाही, हे मारीचाने अनुभवलेलं आहे. कारण सुबाहूला कसं रामाने मारलेलं आहे, त्रिशीर, आणि हा सगळा पराक्रम त्यांनी डोळ्यांनी बघितलेला आहे. आणि बघितलेला असल्यामुळे तो अगदी निश्चयपूर्वक निर्धारपूर्वक हे सगळं रावणाला सांगतोय की असा हा पराक्रमी असा असणारा राम आहे, तेव्हा तू काय कर, काही करणी ह्याच्या वाटेला जाऊ नकोस. आता एकीकडे त्याच्या पराक्रमाचं वर्णन केले बरं का, आणि मग यानंतर त्याने असं म्हटलंय की हा पुन्हा कसा आहे की एकीकडे त्याचं ते काय जसं पराक्रम त्यांनी मान्य केलेलं आहे तशी त्याची महती पण ह्याच्या कानावरती आलेली आहे. कुठेतरी रामाच्या चरणाचं दर्शन झाल्यामुळे रामाचं स्वरूप काय आहे हे मारीचाने जाणलेलं आहे. आणि असं जाणलेला मारीच आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणतो, अप्रमेय ही तत्तेजो. अप्रमेय, प्रमेय म्हणजे मोजणे, प्रमेय विशेषत्वाने, मेय मोजणे, मिमिती असा तिथे धातू, याचा अर्थ मोजणे. अप्रमेय ज्याचा अर्थ, याचा अर्थ जे मोजताच येत नाही, अमाप अगणित, सगळं कसं आहे तर अपार आहे. अप्रमेयम तर तेजो, त्याचं तेज कसं आहे तर अप्रमेय आहे. त्याचा कोणताच गुण आपण मोजूच शकत नाही, कारण सगळ्या गुण जे आहेत ते अप्रमेय आहे. आणि म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये एक भगवंताचं नाव आहे तर अप्रमेय. मंदाताई नेहमी आपल्याला ह्या अप्रमेयावरती खूप छान सांगतात बरं का. त्या म्हणतात भगवंत कसा आहे, अप्रमेय आहे. याचा अर्थ तो अप्रमेय हे जर त्याचं स्वरूप असेल तर तुम्ही आणि आम्ही म्हणे काय करतो, त्याला जपाच्या माळेमध्ये मेय करून टाकतो, म्हणजे त्याला जपाच्या माळेच्या सहाय्याने मोजण्याचा प्रयत्न करतो. जे अप्रमेय आहे ते मोजता येणार आहे का, आणि ते माळेने मोजता येणार आहे का, ते नाहीये. मग आता ह्याच्यापाशी अप्रमेय काय आहे, गुण तर अप्रमेय आहेत, तर तेजो त्याचं तेजही अप्रमेय आहे. मग आता जर अप्रमेय तेजाचा तो असेल तर ते तेज कोणत्या मण्यांनी मोजणार हो, ते मोजायचंय का बुद्धीने जाणायचंय. मग उपासना करताना मला रामाच्या हे गुण लक्षात राहिले पाहिजेत ना, त्या गुणांच्या अवतरणासाठी आपल्याला प्रयत्न करणं. आणि म्हणून चिंतन आहे की रामाच्या गुणाचं चिंतन ही रामोपासना आहे. आणि ही रामोपासना कुठेतरी आपली बाजूलाच राहते आणि आपण केवळ काय करतो तर माळ घेऊन ते राम राम म्हणत राहतो. पण पुन्हा
जसं काका म्हणतात की मंत्रांनी किती राम म्हटलं, तसं माझ्या कंठामध्ये असणारं स्वर यंत्रच आहे. त्यांचा शब्द आहे बरं का, तो माझा नाही. कोणत्याही यंत्राने राम म्हणून उपयोग होत नाही, तसं स्वर यंत्रच आहे. आणि ते यंत्राने राम म्हणून नाही ना काही उपयोग होणार. याचा अर्थ ते गुणांचं चिंतन आहे. आणि बरोबर मारीचाने तेच सांगितले आपल्याला काय करायला. बघा इथे, अप्रमेयम प्रमेही तत्तेजो यस्य सा जनकात्मजा. त्याची कोण आहे? जनकाची आत्मजा, जनकाची कन्या भगवती जानकी ही कोणाची आहे? तर ही त्याची पत्नी आहे, जो अत्यंत महातेजस्वी आहे, महापराक्रमी आहे आणि अप्रमेय असे ह्याचे सगळे गुण आहेत. ह्याचं तेजही कसं आहे, तर ते अत्यंत अप्रमेय असंच आहे. आणि असा तो असणारा न त्वम समर्थस्त्वाम, स्पष्ट सांगून टाकले त्याला, न त्वम समर्थस्ताम, तू समर्थच नाहीस कशासाठी? हंतुम रामचाप आश्रयाम वने. या वनामध्ये जर तुला असं वाटत असेल की रामाच्या त्या चाप बाणाच्या समोर तू जाशील आणि तुझं काही शस्त्र घेऊन, तुझी मायावी विद्या घेऊन तू त्याला हंतुम म्हणजे मारण्यासाठी, तू मारण्यासाठी जर जाण्याचा प्रयत्न करत असशील किंवा तुझ्या मनामध्ये जर असेल की मी रामाला मारू शकेल, हे शक्यच नाही आहे. आणि म्हणून न त्वम काय आहे तर समर्थस्त्वाम, यासाठी तू समर्थ नाहीस. तेव्हा तू काय कर, तर त्या वनामध्ये जाण्याचा प्रयत्नच करू नकोस. किती प्रकाराने त्याला समजावून सांगितले बघा. पुन्हा पुन्हा मारीच त्या रावणाला समजावून सांगतोय की तू अशा प्रकारे काही करू नकोस आणि तू त्या जानकीचं हरण करण्याचा प्रयत्न करू नकोस. पुढे त्यांनी म्हटलंय, आत्मनश्च बलम ज्ञात्वा राघवस्य च तत्वतः. आता ह्याला सांगितले काय केलंय, काय दोन गोष्टी त्याला बघायला सांगितल्यात बरं का मारीचाने. एक राक्षस आहे मारीचा, आणि हा राक्षस असणारा ज्याला माहितीये माझा मृत्यू समोर आहे, ज्याच्या हातून आहे तेही माहितीये, तरी पण तो इतका निर्भय आहे. कारण नमस्कार, एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो, हॅलो, कोण बोलते? हा, मी विद्या दाते बोलतेय. आता ते इंटरप्ट झालंय म्हणून प्रवचन चालूच आहे. एक दोन हो मिनिट हो कनेक्ट करतोय. बर झालं बर. की रामायणाबद्दल प्रश्न असेल, प्रवचनातला काही नाही, प्रश्न? हा, रेकॉर्डिंग तुम्ही कधी टाकणार आहात का ते विचारत होतो फक्त. रेकॉर्डिंग रोज टाकतच आहेत. टाकताय का तुम्ही? कुठच्या लिंक वर? सध्या मी जरा कनेक्ट करायचा प्रयत्न करतेय. तुम्ही नंतर फोन केलात तरी चालेल ऍक्च्युली, किंवा प्रवचन संपल्यावर आपण बोलू. बोलू ना, हरकत नाही ना. रावणा तू काय, असं गेलं वाटतं. तुमचं चालू राहिलं होतं का? नाही मी बोलत होते पण मध्येच मी म्यूट झालेली दिसत होते म्हणून. ठीक आहे. की या ठिकाणी मारीच रावणाला सांगतोय की तू काय कर, तुझं स्वतःचं बल जाण, रामाचाही बल काय ते जाणून घे, आणि नुसतं बल जाणू नकोस. तत्वतः राम काय तत्व आहे. राम हे तत्व आहे, ते केवळ शरीर नाहीये. आणि तत्वतः त्याचं स्वरूप काय आहे, तर ते परब्रह्म आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे, तो सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. आणि हे तू जाणून घे. आणि जोपर्यंत तू त्याचं तत्व जाणत नाहीस, आणि हे तत्व जाणताना मारीचाने उल्लेख केलाय बरं का, की हा साक्षात कोण आहे, तर नारायणाचा अवतार आहे, म्हणजे विष्णूचा अवतार आहे. आणि म्हणून विष्णू हे तत्व आहे, नारायण हे ते तत्व आहे. आणि असा हा राम जो आहे तो काय आहे, तर तत्व रूपाने नारायण हे त्याचं स्वरूप आहे, विष्णू हे त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून या राघवाचं जे तत्वरूप आहे ते तत्वरूप तू जाणून घे. आणि हितम हि तव निश्चित्य. आता पुढे पुन्हा त्या रावणाला अगदी निर्धारपूर्वक मारीच सांगतोय की मी आता तुला एक शेवटचं वाक्य सांगतो, ते लक्षात ठेव. हितमी तव निश्चित्य, तुझं निश्चित प्रमाणे किंवा निश्चित प्रमाणे मी तुला सांगतो, तुझं हित कशात आहे, तर क्षमम त्वम कर्तृम अर्हसी. तू काय कर आता,
तर क्षमा जी आहे काय आहे, तर क्षमम त्वम कर्तृमर्हसी. तर तू आता क्षमा हा गुण जो आहे ना, तर तो तुझ्याकडे घे. आता क्षमा गुण कोणाला करायचा आहे? कोणाला? क्षमा रावणाला जो तो सांगतोय की क्षमा हा गुण तू धारण कर, याचा अर्थ रामाकडे क्षमा हा गुण आहेच. पण त्याला निश्चित माहितीये की रावण क्षमा हा गुण धारण करणार नाही, कारण रावणाने जर क्षमा हा गुण धारण केला तर त्याला मारीचाला जिवंत सोडावं लागेल. जे हरण करायचंय जानकीचं ते त्याला करता येणार नाहीये, आणि हा गुण रावणाकडे नाही आहे. पण तो जर तू धारण केलास, याचा अर्थ क्षमा गुण धारण करायचा असेल तर सत्वगुण असला पाहिजे. सत्वगुण असेल तर बुद्धी व्यवस्थित निर्णय तिने दिला पाहिजे, विवेकयुक्त निर्णय दिला पाहिजे, आणि हे त्याच्याकडे नाहीये. पण तरी सुद्धा मारीच त्याला म्हणतोय की रावणा काय कर, तर तुझं हित जर असेल तर तू काय कर, क्षमा हा गुण धारण कर. आणि मग तो धारण करून काय कर, आता तू क्षमा करून नुसतं मला क्षमा कर असं नाही, तर क्षमा हा गुण धारण करून कोणाला शरण जा. कारण तत्व सांगितले वरती, राघव हे तत्व आहे, आणि मग जर क्षमा कोण करणार आहे, तो क्षमा करणार आहे, तर त्याला शरण जा. त्यामुळे असा कोणताही अविचारच करू नकोस की जानकीचं हरण करणं, सीतेचं हरण करणं हे अतिशय चुकीचं आहे, आणि अशा प्रकारे तू करू नकोस, असं परोपरीने ह्या मारीचानी सांगितलेले. आणि ह्या मारीच गीतेच्या निमित्ताने रामाचे जे सगळे सद्गुण आहेत ना, ते रामाचे सद्गुण त्यांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. बघा, पुन्हा एकदा त्या गुणांचं फक्त आपण एकदा शेवटी पुन्हा स्मरण करूया, म्हणजे लक्षात येईल की रामाचे कोणते कोणते गुण आपल्याला घ्यायचे. तो धर्माने वागणारा आहे, तो गुणाने वागणारा आहे. म्हणून धर्मामध्ये तो कमी नाही, गुणांमध्ये तो कमी नाही. लोकांना आनंद देण्याचं वर्धन करणारा आहे, याचा अर्थ सगळ्यांना आनंद देणार आहे. सर्व भूत हिते रतः, सर्व समाजाचं प्रत्येकाचं हित करण्यामध्ये जो रत आहे, याचा अर्थ त्याचं नित्य कार्य कोणतं आहे, तर दुसऱ्याला आनंदित करणं, दुसऱ्याला सुख देणं, दुसऱ्याची काळजी घेणं, हे ज्याचं काम आहे असा तो आहे. आणि पुन्हा कसा आहे, न तीक्ष्ण, कुठेही तो कठोर नाही, अत्यंत हळूवार आहे, वात्सल्याने परिपूर्ण आहे, कारुण्याने परिपूर्ण आहे, आणि म्हणून तो कुठेही तीक्ष्ण नाही. माता पित्यांची आज्ञा पालन करणारा तो आहे, थोरांची सेवा करणारा आहे, आणि साक्षात धर्म ज्याच्या रूपाने साकारलेला आहे, ज्याने सगळे अंतःकरणातून विकार धुवून टाकलेले आहेत, आणि असा तो सत्याचा आश्रय घेतलेला पराक्रमी असा असणारा तो कसा आहे, तर तो देवांच्या देवाचा राजा इंद्राप्रमाणे आहे, म्हणजेच तो जितेंद्रिय आहे. आणि असा त्याचा पराक्रमीचा इतका विलक्षण आहे की त्याच्या त्या वर्षावामध्ये तू तिथे प्रवेशही त्या वनामध्ये करू शकणार नाहीस. आणि म्हणून तो नेहमी शांत असणारा, जो कधीही रागवत नाही, आणि असा तो कसा आहे, अप्रमेय तत्तेजो, त्याचे गुण त्याचं तेज अप्रमेय, जे अमाप आहे, न मोजता येणार असं आहे. आणि असा तो असा असणारा तत्वरूपाने परमात्माच आहे, आणि तो परमात्मा असल्यामुळे त्याला तू शरण जा, आणि त्याच्या पत्नीचं काय करू नकोस, तर हरण करू नकोस, असं सरळ सरळ सांगितलंय. आणि एवढं करून सुद्धा, एवढं सांगून सुद्धा रावणाने ऐकलेलं नाही. आणि तो म्हणतोय, हे सगळं तत्वज्ञान तुझ्यापाशी ठेव, मी सीतेचं हरण करणार आहे, आणि तुला सुवर्णाचा मृग घ्यायचंय, घेतोयस की नाही सांग. एवढं ऐकल्यानंतर मात्र मारीचाने त्याला स्पष्ट सांगितलंय की मला तुझ्यासारख्या दुष्टाकडून मृत्यू नको, मला मृत्यू कोणाकडून हवाय, तर परमात्म्याकडून हवाय, आणि म्हणून मी सुवर्ण मृगाचं रूप घेतो. मारीचाने रामाकडून मृत्यू व्हावा म्हणून काय केलेलं आहे, तर सुवर्ण मृग जे आहे याचाच अर्थ मृत्यू त्यांनी स्वतः स्वीकारलेला आहे. एखादा भक्ती करतो की नाही, भक्तीच्या साह्याने देहाची आसक्ती निघून जाते. याचं उत्तम उदाहरण कोणतं आहे, तर ते मारीचे काकांचे गीत आहे बघा. काकाचं एका गीतामध्ये म्हणतात, मृत्यूवरती भक्ती योगे सहज केली की कडी. ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे ना, तो स्वतःच्या देहावरती तुळशीपत्र ठेवू शकतो. मारीचानी रामासाठी काय केलेलं आहे, रामाकडून मृत्यू यावा म्हणून सुवर्णाचं मृग घेण्याचं मान्य केलेलं आहे, म्हणजे स्वतःच्या देहावरची तुळशीपत्र ठेवलेलं आहे. भक्तीची ही फलश्रुती आहे की माझ्या देहाची आसक्ती गेली पाहिजे, देहाविषयीची अनासक्ती आली पाहिजे. हे सगळं आपल्याला कुठे शिकायला मिळतं, तर त्या मारीच्या गीतेमध्ये शिकायला मिळतं. आज आपण मारीच्या गीता बघितली, उद्या आपण शबरी गीता बघूया. आज इथेच थांबते. ही सेवा रामाच्या चरणी समर्पित करते.
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय।